सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषद नियम 2060 अन्वये सन्माननीय 260 सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य माननीय विक्रमजी काळे, माननीय सुधाकरजी अडबाले, माननीय प्रवीणजी दरेकर, माननीय किरणजी सरनाईक, माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे, माननीय धैर्यशीलजी कदम, माननीय संजयजी भेंडे या सर्व सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि अनेक चांगल्या सूचना या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर आणलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, खरं म्हणजे जे मुद्दे सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, 1 ते 5 वर्ग आणि 6 ते 10 म्हणजे एक शासकीयसाठी आणि दुसऱ्या अनुदानित शाळांच्यासाठी संच मान्यता, विद्यार्थी पडताळणी, ICT लॅब असतील, अटल लॅब असतील, रोबोटिक सिस्टम असेल, 11वीचा ऑनलाईन प्रवेश असेल, टप्पा अनुदानाचा विषय असेल, TET जुन्या शिक्षक बांधवांच्यासाठीचा विषय असेल, अशैक्षणिक कामांच्या संदर्भातला विषय असेल, स्कूल बस, शिक्षक भरती, शाळेंच्या भौतिक सुविधा, अनधिकृत शाळा, काही चुकीचं काम करणारे अधिकारीगण, अल्पसंख्याक शाळेंच्या संदर्भातल्या काही मनमानी, पेसाच्या अंतर्गतले काही शिक्षकांच्या संदर्भातले मुद्दे, कस्तुरबा गांधी विद्यालय मास्टर प्लॅन आखण्यात यावा, पवित्र पोर्टल विभागप्रमाणे करावं, स्कॉलरशिपचं महापोर्टल कार्यान्वित नाही, TET ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि अनेक चांगल्या मुद्दे या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. सभापती महोदय, मी सुरुवातीलाच हे नमूद करू इच्छितो की हे एक पवित्र आणि विशाल क्षेत्र आहे आणि अनेक महानुभावांनी यामध्ये आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. अनेकांनी त्या प्रतिकूल काळामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब असतील, की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग विद्यार्थिनींची शाळा सुरू करण्याचा विषय असेल आणि काही महानुभावांनी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी गावोगावी शाळा असतील, विद्यार्थ्यांच्यासाठी सुविधा देण्याच्या संदर्भातला विषय असेल, अशा अनेक महानुभावांनी आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेले आहे. सभापती महोदय, अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत की अतिशय समर्पित पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत. मला याही गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्याही अनेक अडीअडचणी गेल्या अनेक वर्षांच्या पासून आहेत आणि आजही अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. आणि अशाही परिस्थितीमध्ये अनेक संस्था अशा पण आहेत की ज्या अतिशय सेवाभावी, पवित्र, समर्पित भावनेतनं काम करत आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत. सभापती महोदय, अनेक गाव पातळीवरच्या शैक्षणिक समित्या आहेत की त्या सुद्धा स्वतःच्या घरचं काम बाजूला ठेवून त्या शाळेचा विकास कसा होईल, त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल, चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून काम करायला घेतलेलं आहे. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, की ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा शिक्षण विषय आहे, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब आणि आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महायुतीचं सरकार निश्चितपणे जेवढं चांगलं काम आपल्याला या विभागामध्ये करता येईल त्या दृष्टिकोनातून काम करायला आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत. म्हटलं तर 1ली ते 12वी जर आपण विचार केला तर सभापती महोदय
साधारणपणे 1 लाखाच्या पेक्षा जास्ती शाळा आहेत. 7 लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनींची संख्या आहे आणि 2,10,00,000च्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे. आणि हा संपूर्ण एक कुटुंब परिवार असताना आत्ताच्या घडीला प्रामुख्याने गरीबातल्या गरीब शेवटच्या झोपडीतल्या माणसाच्या पाल्याला एक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या समोर आव्हान त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी बोलत असताना मला जाणीवपूर्वक काही आकडेवारी पण आपल्या माध्यमातून सभापती महोदय आपल्या सर्वांच्या समोर ठेवायची आहे. साधारणपणे 2012-13चा जर दरेकर साहेब विचार केला तर साधारणपणे शासकीय शाळा 68 लक्ष विद्यार्थ्यांची संख्या होती, 68,97,291 आणि आज 23-24 मध्ये ही संख्या झाली आहे 52,31,741. म्हणजे पटसंख्या आपली कमी झाली. अनुदानित शाळेंचाही जर आपण विचार केला तर 12-13 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या होती 1,07,88,000 आणि आज आपली अनुदानित शाळेंची विद्यार्थ्यांची संख्या आहे 97,71,000. आणि म्हणून शासकीय शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, मला वाटतं की आपल्या सर्वांच्या समोर निश्चितपणे हा एक आव्हान आहे. सभापती महोदय, राज्य पातळीवर जर आपण विचार केला तर साधारणपणे आपल्या राज्याचा दरेकर साहेब आणि कोणी किती शेअर्स या विभागावर खर्च झाला पाहिजे तर साधारणपणे आपल्या राज्याचा एकूण अर्थसंकल्प आहे 7,69,466 कोटी आणि शालेय शिक्षण विभागामध्ये यासाठी 88,494 कोटी एवढी तरतूद, म्हणजे साधारणतः 11.5% एकूण याचा जर आपण विचार केला तर 11.5% त्या ठिकाणी विभागाला तरतूद आहे. व्यवस्थापनाच्या निहाय जर आपण शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक मुद्दामून मी जाणीवपूर्वक आपल्याला हे पण मला खरं म्हणजे हे बोलावं का न बोलावं, परंतु सभापती महोदय, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे जे बजेट वाईज जर आपण हिशोब केला तर साधारणपणे एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे खर्च होतो 97,000 रुपये. खाजगी अनुदानित ज्या एडेड स्कूल आपण बोलतो त्या शाळेमध्ये साधारणपणे खर्च होतो 38,000 ते 40,000 रुपये प्रति विद्यार्थी. आणि आरटीई मध्ये जे आपण प्रतिपूर्ती करतो ती करतो 17,700 रुपये आणि आपल्याला माहिती आहे की तेही साधारणतः 2,500 कोटी रुपये आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी प्रतिपूर्ती करणं त्या ठिकाणी बाकी आहे. आणि म्हणून मला वाटतं की एकीकडे आपल्या समोर इंग्रजी शाळा किंवा पालकांच्या डोक्यामध्ये जी काही एक मानसिकता आहे, मग हे आपण सभागृहाच्या पासून तर अगदी आता खेड्यापाड्याच्या पर्यंत मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना मिळून एक मोठं कामकाज त्या ठिकाणी आव्हानात्मक आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कामकाज करावं लागणार आहे. आता गळती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायला गेलो तर सभापती महोदय, आपण जर बघितलं असेल तर अनेक चांगल्या योजना आपण विद्यार्थ्यांच्या हिताच्या, त्याच्यासोबतच आमचे शिक्षक बंधू भगिनी अपडेट कसे राहतील, त्यांची अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील या दृष्टिकोनातून विभागाने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. आपण जसं बोलले की अनेक प्रश्न आमच्या शिक्षक बंधू भगिनींचे आहेत आणि त्यातल्या त्यात जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडवण्याचं काम विभागाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केलं जात आहे. आपण जर बघितलं असेल तर ज्या काही
पहिली ते 8वीच्या विद्यार्थी जे काही आपले शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठीचा मग गणवेशचा विषय असेल, त्याच्यासोबत पुस्तकांच्या संदर्भातला विषय असेल, तर मला हे अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की 15 जूनला शाळा सुरू होण्याच्या आधीच एक 6वीचं काही पुस्तकं जर सोडले तर मला वाटतं की पुस्तकं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी पोहोच केलेले आहेत आणि गणवेशच्या संदर्भामध्ये पहिल्या गणवेशचा निधी एक काही रक्कम त्याच्यामध्ये थोडी कमी, काही विद्यार्थी काही शिल्लक राहिली असतील, परंतु वरून निधी उपलब्ध झालेला नसताना सुद्धा आम्ही स्थानिक पातळीवर इतर उरलेल्या हेड्स मधला निधी त्या ठिकाणी वर्ग करून त्या ठिकाणी प्रत्येक गावाच्या शाळेपर्यंत तो पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि चालू वर्षाला जर आपण बघितलं असेल तर विद्यार्थ्यांचा गणवेश हा अतिशय क्वालिटीमध्ये असला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शरीराला, त्याच्या त्वचेला त्याचा त्रास होतो कामा नये आणि म्हणून त्या जिल्हा पातळीवरचे जिल्हाधिकारी असतील, CEO असतील, त्या पोलीस अधीक्षक असतील, यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं क्वालिटी ड्रेसच्या संदर्भामध्ये जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे। सभापती महोदय, आपण जर बघितलं असेल तर आपल्या सर्वांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं सर्वांचं लक्ष शाळेंकडे गेलं पाहिजे या भावनेतून मागच्या वर्षाला पण एक नाविन्यपूर्ण, तो काही नवीनच आहे असा काही आमचा दावा नाही, परंतु काही गावांमध्ये यापूर्वी शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम संपन्न व्हायचा। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत त्या ठिकाणी गावकरी करायचे, शिक्षक बंधू भगिनी करायचे, परंतु मागच्या वर्षाच्या पासून आपण जर बघितलं असेल तर स्वतः महामहिम राज्यपाल महोदयांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम केला। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पनवेल तालुक्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा दिल्या। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। माननीय सुनीत्राताई पवार साहेबांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याचं काम केलं आणि मला वाटतं की संपूर्ण मंत्रिमंडळाच्या पासून तर गाव पातळीवरच्या सर्व सन्माननीय खासदार महोदय असतील, आमदार महोदय असतील, गाव पातळीवरच्या सरपंच महोदयांच्यापर्यंत, एवढंच नाही तर सचिव महोदयांच्या पासून तर गाव पातळीवरचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, शुभेच्छा देणं असं कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केलेला आहे। याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांची पटसंख्या आपल्याला कशी वाढवता येईल आणि या निमित्ताने जर आपण त्या शाळेमध्ये गेलो तर कदाचित काही असुविधा जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने दूर करता येतील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे। टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आजच सर्व सन्माननीय आमदार महोदय, आम्ही सर्वजणांनी त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण हा विषय ज्ञात आहे आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक निर्णय या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल आणि मला वाटतं की आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींची जी मागणी आहे, आजही जे काही आंदोलन चालू आहे, निश्चितपणे सरकार या विषयावर त्या ठिकाणी सकारात्मक आहे आणि आपल्याला याही गोष्टीची जाणीव आहे की पाठीमागचे खऱ्या अर्थाने 2 टप्पे जर म्हटलं तर आपल्याच महायुतीच्या सरकारने, मी काही राजकारण करू इच्छित नाही, परंतु जलद गतीनेही देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे केलेलं आहे। आता आपण काही महोदयांनी मुद्दा उपस्थित केला की आपण आधार कार्ड ते लिंक करणं हे जे काही कशासाठी करतो आहोत। सभापती महोदय, फार काही वर्षांच्या पूर्वी जेव्हा पडताळणीचा एक कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी ड्राईव्ह राबवला गेला तर लाखोच्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आढळून आले
आणि काही ठिकाणी कागदोपत्री तपासणी केल्याच्या नंतर हे पण लक्षात आलं की काही विद्यार्थ्यांची नावं 2-2, 3-3 ठिकाणी आहेत. आणि म्हणून या सर्व पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून आपण आधार कार्ड लिंक करून ही पद्धती त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि मला वाटतं की याचं स्वागत सर्वांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. काही पडताळणीच्या वेळेस मला हे पण सांगायचं की परीक्षेच्या वेळेस 30% विद्यार्थी गैरहजर. मला वाटतं की याच्या पाठीमागच्या काय भूमिका आहेत ह्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे शोधण्याची आवश्यकता आहे. आता एकीकडे आपण या विभागावर होणारा खर्च बोलतो, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या संदर्भामध्ये बोलतो, परंतु सभापती महोदय 1 ते 5 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेंचा जर विचार केला आपण की काही ठिकाणी 1 विद्यार्थी आहे, काही ठिकाणी 2 विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत, तर असं नुसतं 1 ते 5 विद्यार्थ्यांचा जरी आपण विचार केला तरी या शाळेंची संख्या काही हजारामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी 2 शिक्षक द्यावे लागतात, मग सेवानिवृत्त शिक्षक असेल तेही आपल्याला घ्यावे लागतात. आणि अशा शिक्षकांची जरी आपण बेरीज केली तरी ती काही हजारांमध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एका विद्यार्थ्याला शिकवणं आणि समूहामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण याच्यामध्ये सभापती महोदय मोठा फरक त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून याही संदर्भामध्ये मला वाटतं की आपल्या सर्वांना विचारपूर्वक भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागणार आहे. 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या संदर्भामध्ये काही सन्माननीय सदस्य महोदयांनी मुद्दे उपस्थित केलेले आहे. सभापती महोदय, ही अतिशय पारदर्शक आणि ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्याने मेरिटमध्ये आलेला आहे, त्या मेरिटमध्ये आलेला तो गरिबांच्या कुटुंबातला जरी विद्यार्थी असेल तरी त्याला अपेक्षित असलेल्या कॉलेजमध्ये त्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळायला पाहिजे. या भावनेतनं ही पद्धती त्या ठिकाणी आलेली. आणि नाही तर आपण जर बघितलं असेल, जरी गुणवत्ता आहे परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नाही, किंबहुना तो ग्रामीण भागातला आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळत नव्हता. आज जर आपण बघितलं असेल तर आताच्या घडीला साधारणपणे 73% म्हणजे आपण जे आकडेवारी जी सांगितली आताच्या घडीला जर विचार केला आणि जरी प्रवेश क्षमता 22,14,000 जरी असली तरी मागच्या 10 वर्षांची जर आपण आकडेवारी काढली तर साधारणतः 12 लाख ते 13.5 लाख 11वीला प्रवेश संपन्न होताना आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि म्हणून आज जी काही विशेष प्रवेश फेरी झालेली आहे त्याच्यामध्ये 10,08,000 आणि 94 विद्यार्थ्यांचे प्रवेश, याचा अर्थ 73% प्रवेश त्या ठिकाणी निश्चित झालेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय गोरगरिबांच्या कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून दिलासा मिळालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी याचं स्वागत केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या वर्षाला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु सभापती महोदय चालू वर्षाला अतिशय व्यवस्थितपणे या कार्यपद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश संपन्न झालेले आहेत. सभापती महोदय, क्लासेसच्या संदर्भामध्ये काही सन्माननीय सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केला. मला वाटतं की काल परवा जे काही लक्षवेधीच्या माध्यमातून क्लासेसच्या संदर्भामध्ये आता जे काही आपण नवीन कायदा करायला घेतो आहोत की जेणेकरून त्यामधनं विद्यार्थ्यांचं हित, पालकांचं हित डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच्यासोबतच इतर राज्यांमध्ये पण काय काय पद्धती आहे या सर्व गोष्टींचा विचार, केंद्र शासनाचे जे काही मार्गदर्शन आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण तो कायदा त्या ठिकाणी करायला घेणार आहोत. संच मान्यतेच्या संदर्भामध्ये आपण जो काही मुद्दा उपस्थित केला, आपल्याला याही गोष्टीची जाणीव आहे की साधारणपणे 15/3/2024च्या संच मान्यतेचे जे काही सुधारित निकष आलेले आहेत, सभापती महोदय, पहिल्या त्या शासन निर्णयामध्ये 20 ते 40 असा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा उल्लेख होता आणि काही भागामध्ये 20 धरले जायचे, काही भागामध्ये 30 धरले जायचे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला 30 पटसंख्या हा निकष धरून त्या ठिकाणी आपण मार्गक्रमण करायला घेतलेला आहे.
आणि त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की पहिली 1 ते 4 वर्गाच्या साठी 30 विद्यार्थी आणि 6 ते 8 विद्यार्थ्यांच्यासाठी 35 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 1 शिक्षक. तरी पण अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, डोंगर दऱ्यांचा जो काही भाग आहे त्या भागातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली की त्या ठिकाणी या संदर्भामध्ये काही चालू वर्षापुरतं का होईना परंतु त्या ठिकाणी रिलीफ दिला पाहिजे. आणि म्हणून एक शेवटची संधी म्हणून या ठिकाणी या पटसंख्येच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी रिलीफ देण्याचा निर्णय त्या ठिकाणी विभागाने घेतलेला आहे. परंतु या पटसंख्येच्या आधारावर म्हणा किंवा तासिकेच्या आधारावर जरी त्या ठिकाणी आता तासिका पण आपल्याला माहिती आहे काही विभागांमध्ये 40 मिनिटांची तासिका धरली जायची, काही विभागामध्ये 45 मिनिटाची तासिका धरली जायची. आणि म्हणून आता सरसकट राज्यव्यापी 40 मिनिटांची जी काही तासिका आपण करायला घेतो आहोत तर त्याच्यातनं जरी काही अतिरिक्त शिक्षक झाले तरी त्यांच्यावर कुठलंही अडचण येणार नाही. त्यांचं समावेशन त्या ठिकाणी समायोजन केलं जाईल, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही ही सरकारची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की टीईटी ही एक प्राथमिक परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आपण त्याला बोलतो. टीईटी पास झाल्याच्या नंतर टेटची परीक्षा त्या ठिकाणी द्यावी लागते आणि टेटच्या परीक्षेच्या गुणवत्तेवरून पवित्र पोर्टलद्वारा त्या ठिकाणी शिक्षकांची भरती त्या ठिकाणी नोंदवली जाते आणि मागणीप्रमाणे त्या ठिकाणी ते शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. सभापती महोदय, या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आला की यापूर्वी 10 शिक्षक दिले जायचे, आताच्या घडीला 3 शिक्षक दिले जातात. सभापती महोदय, मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की कोणत्याही आमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण असलेल्या आमच्या शिक्षक बांधवांची पिळवणूक होऊ नये, त्याच्यावर अन्याय होऊ नये. क्वालिटी असलेल्या शिक्षणाला त्या शिक्षकाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे या चांगल्या भावनेतून 1:3 हे प्रमाण त्या ठिकाणी विभागाने नियोजन केलेलं आहे. आणि एवढंच नाही सभापती महोदय, तर 90 गुण हे त्याच्या मेरिटला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तोंडी मुलाखतीला 10 गुण आणि ते 10 गुण सुद्धा कोणत्या बिंदूंवर त्या ठिकाणी मुलाखत घेतली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की एक क्वालिटी शिक्षक जर मिळाला तर मला वाटतं की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा त्या पाल्याला चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळू शकेल आणि जी काही शाळा बंद होत आहेत, पटसंख्या कमी होते, यामध्ये निश्चितपणे त्या माध्यमातून सुधारणा होऊ शकेल आणि एक चांगला शिक्षक त्या ठिकाणी आपल्याला मिळेल या दृष्टिकोनातून नियोजन आपण त्या ठिकाणी करायला घेतो.